अभिनेता रणवीर सिंग पाठोपाठ आता सलमान खानच्या नात्यातील अभिनेत्यालाही बिश्नोई गँगकडून धमकीचा ईमेल आलाय। या मेलद्वारे खंडणीची मागणी करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। 1 फेब्रुवारीच्या पहाटे रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार झाला होता। या घटनेनंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांना धमक्या येत आहेत। रणवीर सिंगला व्हॉट्सॲपद्वारे व्हॉइस नोट पाठवून बिश्नोई टोळीनं धमकावलं, त्याच्याकडे कोट्यवधींच्या खंडणीची मागणी केली। ही धमकी आल्यानंतर रणवीरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली। अजित पवारांच्या अपघात प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, रोहित पवारांची मागणी। तर राजकीय व्यक्तीनं रिपोर्ट थांबवल्याचा खळबळजनक आरोप। विमान अपघाताची चौकशी होईपर्यंत वाट पहा, तर्कवितर्क लावू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट। एनडीएमधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी सोबत, मोदींची ग्वाही। चंद्रपुरात भाजपला पाठिंबा देण्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं फोडलं काँग्रेसवर खापर। तर उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखालीच भाजपसोबत, जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हेंची माहिती। मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची बिनविरोध निवड। तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी विराजमान। तर पदग्रहण सोहळ्यावेळीच काँग्रेससह ठाकरेंच्या नगरसेवकांचं आंदोलन। एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। गोसेखुर्द प्रकल्पातील घोटाळ्याच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। बॅकवॉटरच्या जमीन अधिग्रहणात घोटाळा झाल्याचा आरोप। तुम्ही देशाला विकलं, भारत अमेरिका करारावरून राहुल गांधींचा लोकसभेत सरकारवर हल्लाबोल। एप्स्टीनचाही मुद्दा केला उपस्थित। आरोपांचे पुरावे द्या, किरेन रिजिजूंनी केली मागणी। T20 विश्वचषकात डबल सुपर ओव्हरचा थरार। दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान सामना टाय। सुपर ओव्हरही टाय। अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेची बाजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।